कार्य असेल, प्रत्येक कार्यामध्ये थोरले शाहूराजेंनी आपल्याला जमेल तेवढा प्रयत्न केले आणि रयतेचा राजा म्हणून जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं ते सत्यात उतरवलं. हिंदवी स्वराज्यापासून सुरुवात झालेलं छोटस स्वराज्य जे जिजाऊ आणि शहाजींच्या मनामध्ये होतं ते थोरले शाहू महाराजांनी मराठा साम्राज्यापर्यंत नेलं आणि 1749 पर्यंत जवळजवळ पूर्ण भारतामध्ये 80 ते 90% साम्राज्य मराठ्यांचं होतं. या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा यवत ग्रामस्थांच्या वतीने आणि दोरगे शिलेदार परिवाराच्या वतीने सन्मान होईल. सर्वप्रथम श्रीमंत सवितादेवी राजे भोसले जिंती शाखा छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू श्रीमंत संभाजीराजे भोसले यांचे वंशज यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी उर्मिलाताई दोरगे यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करण्यासाठी यायचे. या ठिकाणी सवितादेवी राजे भोसले जिंती शाखा यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर पुढील सन्मान मान्य श्री अशोकराजे भोसले हिंगणी शाखा छत्रपती राजाराम महाराज यांनी पहिल्यांदा मराठवाडा विदर्भामध्ये सरसेनासाठी सुभा पदवी देऊन तिकडे सुभा देऊन रवानगी केली अशा श्रीमंत परशुराजे भोसले यांचे वंशज यांचा सन्मान या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक नाना खटवडे यांच्या हस्ते होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याचबरोबर पुढील सन्मान माननीय श्री प्रकाशराजे भोसले मुंगी पैठण शाखा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत आजोबा विठोजी राजे यांचे तिसरे पुत्र बालोजी राजे यांचे वंशज यांचा या ठिकाणी होईल. त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी नितीन भाऊंना विनंती आहे की त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी यायचे. त्याचबरोबर पुढील सन्मान मान्य श्री प्रवीण राजे भोसले बांबोरा शाखा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत आजोबा विठोजी राजे भोसले यांचे 6वे पुत्र यांचे वंशज यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी हरिभक्तपरायण खैरे महाराज यांना विनंती की पुढे यायचे. त्याचबरोबर पुढील सन्मान मान्य श्री सुनील राजे भोसले जोगवडी शाखा छत्रपती शाहू महाराज यांनी 1733 साली राजाजी भोसले यांना सुपप्रगणा प्रमुख पद दिले त्यांचे वंशज यांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी विठ्ठलराव दोरगे पाटील यांनी यायचे. त्याचबरोबर पुढील सन्मान माननीय श्री मुकुंदजी पायगुडे सरकार पानिपतवीर मानाजी पायगुडे सरदार यांचे वंशज दख्खन इतिहास संशोधन मंडळ पुणेचे अध्यक्ष यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जनार्दन दादा चंगुळे यांना विनंती की पुढे यायचे. यानंतर पुढील सन्मान सौ साधनाताई मोडक पाटील पंडित दादा मोडक यांच्या सुनबाई सामाजिक कार्यकर्त्या वडकीमधील बेकायदेशीर धंदे बंद करण्यात यांचा मोठा वाटा आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी महिलांच्या वतीने होत आहे.
सवितादेवी राजे भोसले, ज्या आपल्या जिंती परगण्यातून आहेत आणि समस्त महाराष्ट्र नाही तर अखंड देशाचे आराध्य दैवत असलेल्या राजे भोसले घराण्यातून आहेत. आणि आपला जो अखंड हिंदुस्थान आहे तो मुघल मुक्त करून सर्वत्र मराठा ह्या साम्राज्याची स्थापना करणारे हिंदनुकृती छत्रपती शाहू महाराज यांचे शिलेदार म्हणून इतिहासामध्ये प्रत्येक महत्वाच्या घटनांमध्ये दोरगे शिलेदारांचा उल्लेख येतो. यामध्ये आपल्या ज्या लढाया झाल्या, ह्या लढायांमध्ये रायगडची जी लढाई झाली होती 1733 साली, त्यावेळेस आपल्या भागामधून साधारण 80,000 सैन्य गेले होते फतेसिंह बाबा भोसले यांच्या नेतृत्वामध्ये, जी आजची राजगादी म्हणून अक्कलकोटचे संस्थान येते. या भागातून जाणारे यादींमध्ये आपले यवतचे दोरगे शिलेदार खुडबावचे थोरात, पिंपळगावचे थोरात एक होते, कासुर्डीचे टेमगिरे पाटील एक होते, इनामगावचे मचाले पाटील होते, यादव माळशिरसचे यादव होते. अशी आजूबाजूची अखंड जे सेना होती मराठ्यांची, त्यांच्यामध्ये आपला ह्या भागातले भीमतडीचे सरदार म्हणून उल्लेख येतो. या व्यतिरिक्त जी सर्वात मराठ्यांच्या मानापानाची जी लढाई झाली होती ती होती पानिपतचे युद्ध. या युद्धामध्ये आपण दोरगेंमधले 2 सरदारांची नावे असलेले एक पत्र आपले पायगोडे सरदार यांचे वंशज आजचे मुकुंदजी पायगोडे यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. पानिपतच्या युद्धामध्ये जे 2 मोती गळाले म्हणून जो उल्लेख येतो, त्यापैकी एक मोती म्हणजे भाऊ किंवा भाऊसाहेब म्हणले जाते किंवा त्यांचं खरं जी ओळख आहे ती आहे चिमाजी आप्पा पेशवे, थोरल्या बाजीरावांचे बंधू यांचा मुलगा सदाशिव भाऊ पेशवे यांच्या सोबत दोरगे शिलेदार हे 20 तोफा घेऊन पानिपतच्या युद्धाला रवाना झाले, अशी एक नोंद आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्या पत्राची जे उपलब्ध आहे त्याची एक प्रिंट कॉपी आपण फ्लेक्स स्वरूपामध्ये उपलब्ध केलेली आहे. आणि आपले जे आजचे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते आपण त्यांचं अनावरण करून समस्त दोरगे परिवारासाठी ते वाचनास आणि अभ्यासासाठी उपलब्ध करून देत आहोत. यवत दोरगे शिलेदारांपैकी दोरगे परिवार व समस्त ग्रामस्थ यावे. या पत्राचं अनावरण करण्यासाठी या ठिकाणी नितीन भाऊ दोरगे, सदानंद बाप्पू दोरगे, कुंडलिक नाना कुटवड, गणेश भाऊ कदम या पुढे, नाथ आबा दोरगे, गणेश महाराज दोरगे या, खंडू दादा, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चांदगुडे दादा, खैरे महाराज, बोत्रे साहेब या पुढे, महेश भाऊ दोरगे, त्याचप्रमाणे सरवणे भाऊसाहेब या. या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते दोरगे शिलेदार परिवाराच्या या पत्राचं अनावरण या ठिकाणी झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी नाना या ठिकाणी थोडस मनोगत व्यक्त करतील. आज आपल्या यवतमध्ये भोसले घराण्याच्या परंपरेने पुढे जी गादी चालवली जाते त्या गादीच्या वंशज श्रीमंत सविताराजे शहाजीराजे भोसले जिंती यांनी आज या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. आणि आपल्या यवतकरांचं भाग्य समजायचं की भोसले घराण्याचं कोणतरी आपल्या यवतमध्ये येते. या गोष्टीचा आम्ही आपल्या यवतकरांच्या वतीनं अभिमान बाळगतो आणि राणी साहेबांचा यवतकरांच्या वतीनं अतिशय सर्वांच्याच वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी आमचे पाहुणे भोसले जोगवडीचे सुनीलराव भोसले हे या ठिकाणी उपस्थित राहिले. या ठिकाणी अनेक भोसले घराण्याचे वंशज त्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्या सर्वांचंच यवतकरांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य छत्रपती श्रीमंत थोरले शाहू महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त योगायोगाने आजच्या
दिवशी स्वामी विवेकानंदांची जयंती आणि राजमाता जिजाऊंची जयंती आजच्याच दिवशी योगायोगाने असल्या कारणानं आज मी त्या दोन्ही मानवांना आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं मानवंदना करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी पुन्हा एकदा यवतकरांच्या वतीनं आपलं हार्दिक असा आभार मानतो. आणि ह्या ठिकाणी असाच कार्यक्रम आमचे राहुल दोरगे पाटील यांनी सालाबतप्रमाणे 4 वर्षामध्ये हा कार्यक्रम यवतमध्ये साजरा होतोय. त्याबद्दल राहुलचं बी मी यवतकरांच्या वतीनं विशेष आभार मानतो. आणि ह्यानंतर नितीन भाऊ या ठिकाणी 2 शब्द बोलतील. आज या ठिकाणी यवत, भांडगाव, उंडवडी, पिंपळगाव आणि सर्वच ठिकाणी दोरगे परिवार राहत आहे. आणि ह्या दोरगे परिवाराचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर यावा आणि या दोरगे परिवाराचा वाटा पानिपतच्या युद्धामध्ये कशा पद्धतीने आहे हे आपल्या सगळ्यांना समजावं यासाठी आमचे बंधू राहुल यांचा या ठिकाणी मनापासूनचा प्रयत्न असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सविताराजे शहाजीराजे भोसले आणि सन्माननीय व्यासपीठ उपस्थित पुंडलिक नाना असतील, सदाबापू असतील, त्याचप्रमाणे आमच्या दोरगे परिवारावर प्रेम करणारे आपण सर्व नातेवाईक असताल आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावचे प्रमुख तसेच तरुण सहकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. आपण सर्वजण पाहत आहोत की छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी राजे असतील, या सर्वांच्या बरोबर काम करत असताना त्यांना साथ देणारे अनेक शिलेदार आहेत. आणि या शिलेदारापैकी दोरगे परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये आमच्या सारखाचा जन्म होणं हे खूप मोठं भाग्य आम्ही समजतो. या ठिकाणी नानांनी सांगितल्याप्रमाणे किंवा अण्णांनी या ठिकाणी नियोजन केल्याप्रमाणे हे सर्व एकत्रित येत असताना पुढील पिढीसाठी आपला इतिहास हा सगळ्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. पूर्वजांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे, आपल्या परिवारातील व्यक्तींनी या ठिकाणी या पाठीमागच्या कालावधीमध्ये काय केलंय हे पुढच्या पिढीला या ठिकाणी समजावं. त्यांचं या ठिकाणी असणारं परिवाराचं योगदान हे सर्वांना माहिती व्हावं या भूमिकेतून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि आताच आपल्या सगळ्यांच्या समोर एका नामफलकाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे. दोरगे परिवार ज्यावेळी पानिपतचं युद्ध झालं त्यामध्ये दोरगे परिवाराचा सहभाग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझ्या उजव्या हाताचा फलक आपल्या सगळ्यांना दाखवतोय. निश्चितपणानं राहुल इथून पुढे या ठिकाणी आपल्या परिवाराचा इतिहास असाच पुढे नेत असताना आपण ज्या पद्धतीने सूचना करता त्या पद्धतीने आम्ही सर्वजण युवक दोरगे परिवारातील घटक म्हणून आपल्या बरोबर असू. आणि आज या ठिकाणी जिजाऊंची जयंती आहे आणि त्याचं औचित्य साधूनही या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना मी या राजमातेस मनपूर्वक या ठिकाणी
शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी दोरगे परिवाराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल व्यासपीठावरील सर्वांनाच मनपूर्वक धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.